वाचिक अभिनयाची मराठी वाटचाल. लेखक डॉक्टर अशोक दामोदर रानडे. मूळ प्रसिद्धी दामू केंकरे, 3 अंकी गुरुकुल, मे 2003. वाचिक अभिनयाची मराठी वाटचाल. विविध संस्कृतींमधील रंगाविष्कार वेगवेगळ्या अंगांवर भर देऊन आपला संसार थाटत असतात. असं करणं हा त्यांच्या संस्कृती स्वातंत्र्याचा एक भाग असतो. रंगाविष्कारांच्या यशस्वीपणाचा वा कलात्मक साफल्याचा कोणताही जागतिक फॉर्म्युला नसतो. निदान तसा तो नसावा. तसं पाहता रंगाविष्कार, रंगकला वा रंगभूमी विशिष्ट संस्कृतीच्या एकंदर आविष्कारांपैकी फक्त एक भाग असतो. परिणामतः एकंदर रंगाविष्कारांवर आणि त्यापैकी रंगभूमीसारख्या विशिष्ट रूपांवर संबंधित संस्कृती गटांची आपली म्हणण्यासारखी खास छाप असते. म्हणूनच नाट्याचार्य श्रीपाद कृष्ण कोल्हटकर म्हणत असत की आपलं एक वेगळं नाटकशास्त्र निर्माण व्हायला हवं. रंगाविष्कारावरची खास सांस्कृतिक छाप अपरिहार्यपणे अनेक तऱ्हांनी दिसून येते. आपल्या चर्चेच्या संदर्भात बोलायचं झालं तर एखाद्या विशिष्ट अभिनय मार्गाच्या कमी अधिक प्राबल्यातून ही छाप दिसू शकते. आपलं खास रूप जोपासण्याचा हा एक प्रमुख मार्ग आहे. इंग्रजी वा मराठी रंगभूमीवर वाचिक अभिनयाचं वर्चस्व दिसलं आणि आजही आढळतं ते ह्या परिप्रेक्ष्यात समजून घेतलं पाहिजे. भारतीय आणि म्हणून महाराष्ट्रीय सांस्कृतिक आविष्कारातही एकंदरीनं पाहता 6 कोटींचा आढळ होत असतो. ह्या कारणानं रंगाविष्कारातही आदिम, लोक, धर्म, कला, जन आणि संगमी अशा 6 स्वरूपांचे आविष्कार जाणवतात. कमानी रंगभूमीवरील सादरीकरणं प्रस्तुत 6 कलाकोटीत मोडतात. मराठी नाटकाच्या आधीपासून मराठी रंगभूमी अस्तित्वात होती. ह्या के. नारायण काळ्यांच्या विधानाचा अर्थ हाच आहे. 1850 पर्यंत सादरीकरणास उद्देशून खेळ हाच शब्द प्रचारात होता. नंतर नाटक ही संज्ञा वापरावीशी वाटू लागली. ही बाब खूप सूचक म्हटली पाहिजे. ह्या पार्श्वपटलावर मराठी नाटकाशी संबंधित वाचिक अभिनयाचा आपल्याला थोडाफार विचार करायचा आहे. वाचिक अभिनय म्हणजे अर्थातच केवळ स्पष्ट बोलणं नव्हे. योग्य आणि अर्थवाही वाचिक अभिनयात बोलण्यातील अस्पष्टतेला जागा असते. इतकंच नव्हे तर तशी ती जाणून बुजून ठेवायची असते. शिवाय अभिनय मार्गातील इतर 3 मार्गांशी सामंजस्य राखणं ही देखील वाचिक अभिनयाच्या अस्तित्वाची एक पूर्वशर्त असते. आंगिक, आहार्य आणि सात्विक ह्या इतर 3 अभिनय मार्गांशी सकारात्मक नातं राखून वाचिकाची वाटचाल चालू राहिली तरच रंगाविष्कार सफल होऊ शकतो ह्याचं रंगकर्मींना भान राखावं लागतं. हीच बाब दुसऱ्या शब्दात सांगताना असं म्हटलं जातं की नाटकाचं संमिश्र रूप समीक्षकांनी आणि रंगकर्मींनीही ध्यानात घेतलं पाहिजे. नाट्य समीक्षकांना त्या नाट्यविशेषाचं भान नसलं तर समीक्षा साहित्याश्रयी होते आणि ह्या संमिश्रतेचा उमज न पडल्यास नटांचे कोणतेही आविष्कार पुरेसे बोलके होऊ शकत नाहीत. संहिता आणि आशय ह्याबाबत मराठी नाटकाला संस्कृत आणि इंग्रजी साहित्य परंपरांचा आधार घ्यावासा वाटला. 1913 पर्यंतच्या 50 वर्षात प्रायः पूर्ण शेक्सपियर मराठीत उपलब्ध झाला होता. काही कृतींची तर एकाधिक भाषांतरं वा रूपांतरं झाली.
तसेच आधार संस्कृत साहित्यातूनही घेतले गेले होते. प्रयोग वा सादरीकरणाबाबत मात्र तमाशा, कीर्तन या समकालीन परंपरांचा आधार आणि गोष्ट सांगण्याच्या कलेचा अजाणता मागोवा घेतला होता. ह्या प्राकृत परंपरांनी इंग्रजी आणि संस्कृत साहित्य परंपरांबरोबर आपली पुण्याई देऊ केल्यानं मराठी नाटकाचं रसायन बोधक झालं, ह्यात नवल नाही. मराठी वाचिक अभिनयाबाबत बोलायचं तर त्याला 3 आधारभूत मार्ग मिळाले असं म्हणता येईल. ते मार्ग पद्य, गायन आणि गद्य. ते ह्याच मार्गानं महाराष्ट्रात विकसित झाले असंही म्हणता येईल. मराठी नाटकानं प्रथमतः विकसित पद्याचा मार्ग धुंडाळला. कालांतरानं गायनाचा रंगावतार त्याला आधारभूत झाला. त्याही नंतर आधुनिक गद्य उपलब्ध झालं. गात्या मराठी रंगभूमीला खाडीलकरांनी बोलती केली असं अर्थपूर्ण मत मांडलं गेलं आहे, ते ह्या संदर्भात आठवावं. रंगभूमीच्या आरंभकाळी पद्याचं जे चलन होतं त्यामुळे वाचिक अभिनयाचा रंग सांभाळणं एका दृष्टीनं सुलभ तर दुसऱ्या बाजूनं आव्हानात्मक होतं. हालचाल, हावभाव आणि हेल ह्या 3 नाटक घटकांवर पद्याची सरणी बहुपदरी नियंत्रण ठेवत होती. नाटकाच्या आरंभकाळी पद्याचं पठण होई असं वाटतं, पण बहुधा भारतीय पद्य चालीशिवाय अवतरत नाही. भारतीय वृत्तबद्ध पद्याला गायनाचे लघुतम साचे म्हणण्यास हरकत नाही, इतकं ते भाषेच्या निखळ गद्य सरणीला आणि पद्याच्या अंगभूत एकसुरी प्रकृती सोडून असतं. म्हणूनच आद्य मराठी नाटक करणाऱ्यांना चाली नीट म्हणण्याचं आणि पर्यायानं गायनाचं पथ्य सांभाळावं लागत होतं. अशी पथ्य सांभाळून नाट्याचा अनुभव घेता आणि देता येतो अशी पक्की धारणा होती. 1884 मध्ये इंदूर युवराजांसाठी किर्लोस्करांनी रामराज्य वियोगाचं वाचन केलं आणि ह्यात भाऊराव कोल्हटकरांनी पद्यांची बाजू सांभाळली होती. सरदार किबे आणि खाजगीवाले ह्यांच्या वाड्यातही अशी वाचनं केली गेली होती. देवलांच्या शापसंभ्रम नाटकाचं वाचन साठे आणि भाऊराव ह्या जोडीनं केलं होतं. मुद्दा असा की वाचिकाच्या काही बाबींवर कष्ट घेतले जात होते आणि ते फलद्रूप होते. पण तरीही सादरकर्त्यांना सरसकटपणे गायन जमणं किती अवघड ह्याचा प्रत्यय आपल्याला अनेक संदर्भात आजही येत असतो. ह्यामुळे भावे आणि तत्सम नाटकवाल्यांना आपल्या पात्रांना बरीच तालीम द्यावी लागे. शिवाय केवळ करमणूक हे मराठी नाटकानं आपलं ध्येय कधीच न मानल्यानं नटांना शिकवण्याची जबाबदारी वाढतीच राहिली असं म्हटलं तरी चालेल. पद्याची चलती आणखीही एका कारणामुळे होती. कोल्हटकर म्हणत त्याप्रमाणे साधारण विचारांपेक्षा उच्च विचार घालायचे असले की नाटककार कवितेची योजना करत असत. आणखी एक संबंधित विशेष ध्यानात घेतला पाहिजे. आरंभी विशिष्ट नाटकात बोलभाषेचा वापरही लक्षात येण्या इतक्या प्रमाणात असे. बोलभाषेची वाचिक अभिनयाशी असलेली जवळीक सहज जाणवण्यासारखी आहे. 1872 मध्ये सैरंध्रिकार नेने यांनी मार्मिक विधान केलं होतं. ते म्हणाले, शूद्रादी अज्ञवर्णीय स्त्रियांच्या भाषणातील म्हणी आणि प्रास ह्यांच्या अंगी मनोभाव जागृत करण्याची विलक्षण शक्ती असते. मराठी नाटकाच्या आरंभकाळी अद्भुत, विनोदी, ग्राम्य, प्रणयप्रधान, ढोबळपणे रंजक आणि धंदेवाईक म्हणता येतील अशा प्रकारची नाटकं, उदाहरणार्थ पाटणकर मंडळींची, आणि भक्तिमार्गपर संत चरित्रात्मक नाटकं, उदाहरणार्थ राजापूरकर मंडळींची, असे 2 मुख्य नाटक प्रवाह वाहते राहिले. ह्या कारणानं विशिष्ट प्रकारचा वाचिक अभिनय शिकवला जाई. परिणामतः त्या प्रकारानुसार भाषणशैली तयार होत आणि त्यांचे
परिणामकारक प्रयोगही होत. पण तरीही 1907 सालच्या नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना साहित्याचार्य न. चिम. केळकर म्हणाले, नाटक मंडळ्या वैयाकरण्यांप्रमाणे केवळ प्रयोगशरण, एखाद्या मान्य झालेल्या प्रयोगसरणीत बदल कोणीही करत नाहीत. अभिप्राय उघड आहे. सुधारणेला वाव असूनही धंदेवाईपणामुळे तिकडे कोणी वळत नाही ही खंत केळकरांच्या मनात होती. एकूण अभिनयाविषयी जसं असमाधान, तसंच वाचिक अभिनयाच्या गुणवत्तेविषयीही नाट्यविचारकात असमाधान होतं. अनंत वामन बर्वे यांनी रंगभूमी मासिकात 1908 साली नाट्य शिक्षणावर पोटतिडकीनं लेख लिहिले होते. त्यांनी आखलेल्या एकूण 16 महिन्यांच्या नाट्य शिक्षणाच्या अभ्यासक्रमात पहिले 6 महिने वाचिकाच्या अभ्यासाला वाहिलेले होते. हे लक्षणीय नाही काय? ह्याच विचारकानं सुलभ व्यायाम आणि स्वरसाधन ही पुस्तकं 1918 मध्ये, तर नाट्यबोध हे पुस्तक 1922 मध्ये प्रसिद्ध करावं हा निश्चितच अपघात नव्हे. 5व्या नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून 1909 मध्ये बोलताना डॉक्टर गद्रे यांनी एक मनोज्ञ विधान केलं. ते म्हणाले, नुसत्या बोलण्यातील आवाज म्हणजे शब्द आणि गाण्यातील स्वर म्हणजे आवाज असे फरक करावे लागत होते, कारण पद्य, गायन आणि गद्य ह्या सर्वांनी मिळून वाचिक अभिनय सिद्ध होतो आणि म्हणून तिहीतला फरक ओळखला पाहिजे ह्याची जाण येऊ लागली होती. ह्याच प्रसंगी त्यांनी नटांना केलेला उपदेशही ध्यानात घेण्यासारखा आहे. ते म्हणाले, गद्य नटाचा शब्द जोरदार आणि निर्दोष हवा, शब्द सतेज आणि निर्दोष असावेत आणि भाषण स्पष्ट हवं. आवाज कायम ठेवण्यासाठी शरीर प्रकृती चांगली हवी, व्यसनं सोडली पाहिजेत. तत्कालीन नाटकांचा दर्जा ढासळला हे सांगताना वाकसकर नामक अभ्यासकानं मोरोपंतांची साक्ष काढलेलीही आढळते. ही आर्या पाहण्यासारखी आहे. धातूत जसे हाटक, नाटक वर सर्व सुप्रबंधात, ते अरसिकात संप्रती निष्फळसे, मुकुर जेवी अंधात. हाटक म्हणजे सोनं आणि मुकुर म्हणजे आरसा. ह्या आर्येचा अर्थ असा, धातूंमध्ये जे स्थान सोन्याचं तेच स्थान कलाप्रकारात नाटकाचं. पण आंधळ्यांसमोर जसा आरसा निरुपयोगी, तसंच आजच्या अरसिकांसमोर नाटक. इथं रोख पाहणाऱ्यांवरही आहे हे लक्षात घेण्यासारखं. एकंदरीनं वाचिक अभिनयाचं व्यापक रूप, त्याची महत्वाची कामगिरी आणि मराठी रंगभूमीच्या संदर्भात सुधारणेची आवश्यकता याविषयीची काळजी व्यक्त होऊ लागली होती असा निष्कर्ष काढता येईल. 1910 पर्यंत सूक्ष्म ध्वनिग्राहक म्हणजे मायक्रोफोन नव्हते. हे ध्यानात घेतलं की सर्व घडामोडींचा अर्थ लावण्यास एक वेगळंच परिमाण लाभतं. देवल वा खाडीलकर हे नाट्याचार्य स्वतः कसोशीनं नाट्य शिक्षण देत असत. त्यात वाचिकावर कटाक्ष असणं नैसर्गिक होतं, कारण लेखक स्वतःच नाटकाची तालीम देत होता. देवल प्रत्येक पात्रास स्वतंत्रपणे भूमिका शिकवत, कारण नाटक बसवण्यापेक्षा नट आणि भूमिका तयार करणं त्यांना महत्वाचं वाटे. अर्थातच वाचिक अभिनयाबाबत वैयक्तिक लक्ष दिलं जाई. मृच्छकटिकात कर्णपूरकाच्या भूमिकेची तयारी करून घेताना देवल काय क्रम पाळत ते पहा. प्रथम नक्कल पाठ करणं, मग ती अस्खलित म्हणून घेणं, पात्रास दम लागेपर्यंत माडी चढायला लावणं आणि मग दम लागलेल्या स्थितीत त्याला भाषण म्हणायला लावणं, असा त्यांचा क्रम असे. देवलांनी दिलेल्या तालमींच्या ह्या वर्णनात
प्रातिनिधिक म्हणण्यासारखी आणि वाचिकास महत्त्व देणाऱ्या एका नाट्य शिक्षण पद्धतीची पूर्ण कल्पना येते असं म्हटल्यास वावगं होणार नाही. देवलांना सुशिक्षित नट पसंत असे याचा अर्थ सरळ आणि समजण्यासारखा आहे. शिवाय आवाज निर्मळ व्हावा म्हणून गायकांच्या मेहनतीच्या ढंगानं खर्जाची साधना करावी. बसक्या आवाजानं दगा देऊ नये म्हणून उपास करावा आणि मौन पत्करावं इत्यादी वाचिकाच्या अभ्यासाचे इतर विशेषही तत्कालीन वृत्तांतात नोंदले गेले आहेत. पुढे वरेरकरांनाही पाश्चात्य ऑपेरा गायकांची खर्ज तयार करण्याची पद्धती अनुकरणीय वाटत असे. 1914 साली मानापमान नाटकाची तालीम चिंतामणराव कोल्हटकरांनी घेतली त्याचं त्यांनी मनपूर्वक वर्णन केलंय. शब्दांवर खुणा करून त्यांची फेक कशी ते पक्क ठरवणं आणि माळावर जाऊन पाठभाषणांचा शक्य तेवढ्या चढ्या स्वरात सराव करणं ह्या वाचिकाभ्यासांचा त्यांनी ठाशीव निर्देश केला आहे. खाडीलकरी पद्धतीत तालमीचा क्रम असा असे: 1. नक्कल घोकणं. 2. संगीताचा उपयोग करणं. 3. आवाजविषयक शरीरविज्ञानाचं भान ठेवणं. 4. दीर्घ बैठकीची तालीम करणं. 5. सर्वांगीण भूमिकाचित्र समजून घेणं. 6. गोड स्वर आणि सौंदर्य ह्यांना महत्त्व देणं. तालमीच्या ह्या पद्धतीस देवल पठडीत कृत्रिम म्हणत हेही नोंदण्यासारखं आहे. महाराष्ट्र टोनिंग म्हणून जे वळण प्रसिद्ध झालं त्यात काय असे तेही नोंदण्यासारखं आहे. कृत्रिम नाटकी आवाज काढणं, आवाज वरवर नेऊन भावावेश दाखवण्यासाठी तो पिचकवणं, लागोपाठची वाक्य अति उंच आणि अति खाली फेकून विरोध संबंधातून विशेष वाचिक परिणाम साधणं इत्यादीचा या वळणात अंतर्भाव असे. केशवराव दाते म्हणत, आवाजानं भूमिका वाढते इतकंच नव्हे तर अयशस्वी नाटकही आवाजावर उभं राहू शकतं. सवती मत्सर नाटकात आवाजानुसार पात्रयोजना करण्याचा दात्यांचा उपक्रम बोलका म्हटला पाहिजे. आधीचा वाचिक अभिनय कसा शिकवत ह्याचा तपशील आणखी एका कारणासाठी महत्वाचा आहे. नाटक मंडळ्या पुन्हा पुन्हा फुटत आणि नव्यानं मांड मांडला जाई. ह्या कारणानं वाचिक अभिनयाची पूर्वी तयार झालेली वळणं प्रसृत होत. हौशी स्वरूपाचे नाटक संघ निर्माण होऊ लागल्यावर या रूढ झालेल्या शिक्षण पद्धतीस छेद गेला, पण त्याच्या जागी दुसरं काही पद्धतशीर आलं नाही. वाचिक अभिनय आणि त्याची तालीम योगायोगावर अवलंबून राहणं अपरिहार्य झालं. मात्र ह्याच सुमारास नाटक छापण्याचं प्रमाण वाढतं राहू लागलं. म्हणजे वाङ्मयाचं साहित्य होऊ लागलं. कारखानिसांसारखा नाट्यलेखक असं म्हणू लागला की खरा नट लेखकास फार थोडं लिहायला लावतो. आधी उल्लेख केल्याप्रमाणे हालचाल, हावभाव आणि हेल ह्यांचं नातं अंगभूत असतं हे ह्या बदलत्या परिस्थितीत गृहीत धरता येईना. के. नारायण काळ्यांसारखा नाट्यमर्मज्ञ नाटक हे पाठ्यकाव्यही मानलं पाहिजे असं धीटपणे नोंदवू लागला. ह्याच पार्श्वभूमीवर नव्या नव्या चर्चाप्रधान विषयांवर नाटकं येणं क्रमप्राप्त होतं. पण ह्यांना न्याय हवा तर जुनी वाचिक शैली नुसती सोडून देऊन चालणार नव्हतं. ऐतिहासिक, संतपर, कर्मणूक प्रधान वगैरे रूढ शैलींनी सजलेलं नाटक संपूर्ण ऐकू आलं नाही तरी समजत होतं. तसं नव्या नाटकाचं कसं होणार? वाद वा चर्चा पूर्णपणे टाळायची तर नाटकाला फक्त गणित हाच विषय राहील असा वाकसकरांनी विविध ज्ञानविस्तारात 1915 साली नोंदलेला अभिप्राय खूप बोलका वाटावा. जुन्या विषयावर वा जुन्या नाटकात तसं पाहता पढवल्या गेलेल्या वाचिकामुळे जी संकेतबद्धता आली होती तीमुळे खरं दृश्याअंगही नाटकात येऊ शकत नव्हतं.
चित्रपट कला अवतरेपर्यंत नाटकांना आपलं खास दृश्य अंग असतं आणि असावं ह्याचं भान विकसित झालं नव्हतं. मुद्दा असा की छापील नाटक, नवे विषय, हौशी नटमंडळी वा नटसंघ आणि चित्रपटानं उभे केलेले अभिनयाचे नवे आणि संभाव्य नमुने ह्या बाबी समोर ठाकल्यावर वाचिक अभिनयाचे संदर्भ फारच गुंतागुंतीचे झाले. कोणाचा बोल कोणाच्या बोलात राहीनासा झाला म्हटलं तरी चालेल. 1930 नंतर मराठी संगीत नाटक सर्व प्रभावी नाटक प्रकार म्हणून उताराला लागल्यावर वाचिक अभिनयाबाबत काय काय बदल होत गेले ह्या प्रश्नास उत्तरादाखल पुढील निरीक्षणं नोंदवता येतील. ह्या निरीक्षणांनी ज्याकडे लक्ष वेधलं आहे त्याच प्रवृत्तींनी स्वातंत्र्योत्तर काळात जोर पकडला असं म्हणता येईल. 1. नटांना आवाज चढवणं आवडेनासं झालं. कमावलेला आवाज ही गोष्ट दुर्मिळ होऊ लागली. 2. तारता आणि त्याच्या जोडीनं गरिमा हेही ध्वनी परिमाण गैरलागू ठरू लागलं. नादवैशिष्ट्य ह्या तिसऱ्या ध्वनिविशेषाकडे लक्ष जाऊ लागलं. 3. तालीम मास्तरची जागा पूर्णतया दिग्दर्शक ह्या संस्थेनं घेतली. 4. वाचिक अभिनयाचं क्षेत्र संकोच पावू लागलं. भरताची अभिनय संकल्पना बाजूला पडली आणि अभिनय म्हणजे जेस्चर हा अभिप्राय बळावू लागला. अभिनय म्हणजे शब्दांमधलं जोडकाम असं दाते म्हणत. पूर्वीच्या नाटकात जे काम शब्दांकडे सोपवलं गेलं असतं ते आता अभिनयानं घ्यावं असा संकेत पडू लागला. 5. तमाशा अंगानं जाणारं नाटक कमानी रंगमंचावरून जवळजवळ हद्दपार झाल्यानं शृंगार इत्यादी सर्वच भाव जास्त शाब्दिक मार्गानं व्यक्त होऊ लागले. म्हणजे वाचिक अभिनयाच्या मूळ चतुर्विध संदर्भाचा बंध अधिकाधिक सैल होऊ लागला. 6. प्रकाश योजना आणि ध्वनी परिसर सुधारल्यानं छोटी वाक्य वापरून हावभावांना वाव देणं शक्य झालं. शब्द कमी, नेमके आणि नेहमीच्या भाषेतील असल्या कारणानं स्वगत कालबाह्य वाटू लागली. एकमेका मागोमाग येणाऱ्या भाषणांची जागा संवाद घेऊ लागले आणि संवाद खटकेबाज हवेत असा आग्रह नाट्यमूल्य म्हणून पुढे येऊ लागला. 7. वाक्य छोटीच नव्हे तर तुटकही होऊ लागली. त्यामुळे पुष्पित गद्य तर गेलंच, पण भाषिक सौंदर्य जाणवावं इतपत वावही भाषेला मिळेना. जसा दृकसंवेदनेला परिणाम साधायला एक किमान अवकाश लागतो तसेच शब्दाला परिणाम साधायलाही एक कमीत कमी अवधी लागतो. वाक्य त्रोटक झाल्यास हे अवधी मिळत नाहीत, म्हणून संवादात विराम वाढते राहिले. 8. चित्रपटातील संवाद नाटकी राहिले तर नाटकातील दृश्यात्मकता चित्रपटीय आदर्श गिरवू पाहू लागली. ह्या सुमारास आकाशवाणीही कार्यरत झाली होती हे ध्यानात घेण्यासारखं. वाचिकाचे निराळे आणि परिणामकारक अवतार समोर आल्यावर नाटकाला आपली निराळी वाट निश्चित करावयास वेळ लागला हे उघड आहे. काही वेळा नाटकानं नव्या माध्यमांचं अनुकरण वाचिकाबाबत करून पाहिलं, पण ही तात्पुरती उपाययोजना होती. 1918 मध्ये प्रबोधनकार ठाकऱ्यांनी वक्तृत्वशास्त्रावर पुस्तक लिहिलं वा पार्श्वनाथ आळतेकरांनी वाचिक अभिनय शिकवण्याची पद्धती रुजवायचा प्रयत्न केला. ह्या गोष्टी 2 बाबींचा सरळ निर्देश करतात. मराठी वाणी बिघडली आहे असं अनेकांना वाटत होतं आणि ती सुधारण्यासाठी मार्ग काढता येईल असंही. आज परिस्थिती काय आहे? तंत्रज्ञान, तांत्रिक साधनं मुबलक आहेत. नटांना ह्या साधनांची भीती वाटत नाही.
पण ह्या सर्व बाह्य सामग्रीचा भरपूर उपयोग करता येईल आणि करावा लागेल असं वेगळं नाटक नाही. आणि जरी अनेक बाजूंनी वेगळं नाटक आलं तरी त्यात शब्द आणि बोलला जाणारा शब्द या दोहोंची प्रगत जाणीव नाही. हेही दिवस बदलतील हे नक्की.